नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी अपकमिंग राज्यसेवा पूर्व परीक्षा आपण तयारी करत आहोत केसागर पब्लिकेशन सोबत. जिओग्राफी आणि हिस्ट्रीचे आपले सेशन चालू आहेत. इतर कोणत्या सब्जेक्टचे सेशन तुम्हाला हवे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की सजेस्ट करू शकता. ठीक आहे, आपण जे सेशन घेत आहोत ते सेशन आपण 29व्या सुधारित आवृत्तीमधून घेत आहोत. 29वी आवृत्ती तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल. एमपीएससी सेक्शन मध्ये तुम्ही जावा. कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथं 29वी सुधारित आवृत्ती मिळून जाईल. बघून घ्या. एमपीएससी पूर्व परीक्षा संपूर्ण तयारी पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्हाला याच्यामध्ये 2023 ची अधिकृत आकडेवारी मिळत आहे. जे क्वेश्चन तुम्हाला आयोग विचारतं ज्या पद्धतीनं तसे क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिससाठी इथे मिळत आहेत. म्हणजे जवळजवळ प्रत्येक सब्जेक्टचे 500+ क्वेश्चन तुम्हाला मिळत आहेत आणि 2022 चा क्वेश्चन पेपर पण तुम्हाला पुस्तकामध्ये मिळत आहे. ठीक आहे, म्हणजे थेअरी प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन असं पुस्तकाचं स्वरूप आहे. जवळजवळ 1000 पेजेसचं पुस्तक आहे आणि तुमच्याकडे जानेवारी पूर्ण, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे 15 दिवस आपण कन्सिडर करूया. तर 3.5 महिने तुमच्याकडे आहेत. या 3.5 महिन्यामध्ये जर तुम्ही ठोकळा व्यवस्थित अभ्यासला तर डेफिनेटली तुमचा जीएसचा स्कोर चांगला येऊन जाईल. ठीक आहे, ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना केसागर करिअर अकॅडमी ऍप्लिकेशन वरती बॅचेस जॉईन करायचे आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मोबाईल नंबर मिळून जाईल. त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. रेकॉर्डेड बॅचेस आहेत, तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार कुठेही कसंही बघू शकता. रेकॉर्डेड बॅचेसचा फायदा काय असतो माहिती, जे वर्किंग आहेत किंवा जे हाऊसवाईफ आहेत तर अशा लोकांना लाईव्ह सेशन मिस झाल्याचं एक टेन्शन नसतं. त्याच्यामुळे रेकॉर्डेड बॅचेस कधीही आपल्या सोयीनुसार आपण बघू शकतो. ठीक आहे, चला तर आपण आपला जो पार्ट आहे जिओग्राफीचा तो कंटिन्यू करूया. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की सामाजिक, आर्थिक आणि जो राजकीय वगैरे भूगोल आहे ना त्याच्यामधून जास्त क्वेश्चन येत नाहीत. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना स्ट्रॅटेजीमध्ये हेही सांगितलं जातं की जगाचा भूगोल करू नका. लक्षात घ्या, असं काहीही करू नका, कारण जगाच्या भूगोलावरती 2 जरी क्वेश्चन आले तरी तुमचे 4 मार्क जात आहेत. एका मार्काने प्रिलियम जाते, 4 मार्क तर खूप झाले. सो कोणी कधीही तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये सांगितलं की बाबा जगाचा भूगोल स्किप करा, फक्त भारताचाच भूगोल करा, हाच पार्ट करा, हा पार्ट स्किप करा, तर असं काहीही करू नका. खूप रिस्क आहे. त्याच्यामुळं सिलेबस बघा, आयोगाचे पेपर्स बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कशा पद्धतीनं कुठून विचारतायत हे सगळं तुम्ही क्रॉस चेक करा आणि मगच तुम्ही डिसिजन घ्या. ओके, चला तर आपण स्टार्ट करूया आपलं सेशन. स्टार्ट करण्याच्या अगोदर केसागर पब्लिकेशन तर्फे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन संकल्प करा, खूप अभ्यास करा. अभ्यासासोबतच स्वतःच्या आरोग्याची पण काळजी घ्या, कारण ते जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही हेल्दी असाल तर तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करू शकता, फोकस करू शकता, कॉन्सन्ट्रेशन वगैरे तुमचं जे काय आहे ते व्यवस्थित राहू शकतं. मेडिटेशन वगैरे करा असं मी तुम्हाला म्हणणार नाही, पण छोटं मोठं वर्कआउट वगैरे करत चला किंवा हेल्दी खाणं वगैरे थोडं ठेवत चला. ठीक आहे, चला तर आज आपण बघणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ज्याच्यावरती आयोग वारंवार क्वेश्चन विचारतं. इव्हन आपण असं म्हणू शकतो की 2 मार्क फिक्स. ठीक आहे, 2 मार्क फिक्स. रिव्हर सिस्टीम. ओके, नदी प्रणाली, जल प्रणाली किंवा प्रवाह प्रणाली काहीही म्हणा. जसं कंबाईनला तुम्हाला महाराष्ट्रातील नदी प्रणाली विचारली जाते तसं तुम्हाला राज्यसेवेला पूर्ण भारतातील रिव्हर सिस्टीम वरती क्वेश्चन विचारले जातात. आता रिव्हर सिस्टीम वरती क्वेश्चन म्हणजे कसे असतात बघा. फॉर एक्झाम्पल आपण गोदावरी रिव्हर अभ्यासतोय. ठीक आहे, खतीब सरांचं पुस्तक तुम्ही कधी अभ्यासलं असेल ना तर तुम्हाला बेस्ट म्हणजे वे जो आहे ना रिव्हर सिस्टीम कव्हर करायचा तो लक्षात येऊन जाईल. तर एखादी नदी प्रणाली आहे, त्या नदी प्रणालीचा उगम असेल, त्याचं खोऱ्याचं क्षेत्रफळ असेल, उपनद्या असतील, डाव्या बाजूने मिळणाऱ्या, उजव्या बाजूने मिळणाऱ्या, सगळं कंटेंट मिळेल. सोबतच तुम्हाला त्या नदीच्या खोऱ्यामध्ये जे उद्योगधंदे आहेत, खनिज संपत्ती आहे, महत्वाची शहरं आहेत, धार्मिक स्थळं आहेत, पर्यटन स्थळ आहे, सगळं काही एकत्र दिलेलं आहे. ठीक आहे, किंवा मृदा असेल. ओके, तर अशा पद्धतीने जर तुम्ही रिव्हर सिस्टीम कंप्लीट केली तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतात. आयोगाने कसाही क्वेश्चन विचारू द्या, क्वेश्चन तुम्हाला टॅकल होतात. याच्या आधी आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेला ना 3 लाइनर 4 लाइनर क्वेश्चन विचारलेले आहेत. वर्णनावरून तुम्हाला काय करायचं आहे, वर्णनावरून तुम्हाला
नदी ओळखायची आहे. ठीक आहे, पहिलं सेंटेन्स असेल की या नदीचा उगम डॅश डॅश, म्हणजे ही नदी छपरा या ठिकाणाहून खाली उतरते वगैरे वगैरे, डाव्या बाजूने ही नदी मिळते, तर ती नदी कोणती, अशा प्रकारे. म्हणजे एखाद्या नदीबद्दल आपल्याला एवढी सगळी इन्फॉर्मेशन हवी तर आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. ओके, चला, तर आपण बघतो की नद्यांचं दोन प्रकारे क्लासिफिकेशन केलं जातं. दोन प्रकारे म्हणजे कसं, आपल्या कंट्रीमध्ये दोन प्रकारे वर्गीकरण आहे, ते म्हणजे हिमालयन रिव्हर आणि पेनिन्सुलर रिव्हर. ठीक आहे, ओके, याच्यामधला डिफरन्स वगैरे आपण सगळं बघूया, तुलना बघूया की या दोन्ही रिव्हर सिस्टीम मध्ये काय डिफरन्स आहे. तर हिमालयन रिव्हर आणि पेनिन्सुलर रिव्हर अशा दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं. चला बघा, भारत नदी प्रणाली, उगम स्थान आणि त्याच्यानुसार येणारी वैशिष्ट्ये, याच्यावरून आपण काय करतो, हिमालयीन नद्या हे सगळं ठोकळ्यामधलं कंटेंट आहे आणि द्वीपकल्पीय नद्या, असं मुख्यतः दोन प्रकार पडतात. ओके, तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडस झूम करते. तर हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्या कोणत्या ते आधी आपल्याला माहित पाहिजे. चला बघा, हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचे पुन्हा वर्गीकरण केलं जातं. गंगा नदी प्रणाली, सिंधू नदी प्रणाली, ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली. ठीक आहे, तीन प्रकारे वर्गीकरण केले जातं, लक्षात ठेवा, विसरू नका. याच्यामध्ये डायरेक्ट आपण गंगा नदी प्रणालीला स्टार्ट करूया. गंगा नदी प्रणाली जर बघितली, शेवटी लेक्चरच्या मी तुम्हाला क्विक रिव्हिजन करून देईल. उगम वगैरे असेल किंवा बेसिन एरिया असेल ते आपण क्विक रिव्हिजन करूया. अगोदर आपण ठोकळ्यामधला सगळा भाग कव्हर करून घेऊया. तर इथं अलकनंदा आणि भागीरथी, बघा हे दोन नावं लक्षात ठेवा. यांचा जो एकत्रित प्रवाह आहे त्याला गंगा नदी म्हणून ओळखलं जातं. यांच्यापैकी जी अलकनंदा ही नदी आहे ना, ही उत्तराखंड आणि तिबेट हेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यांच्या सीमा भागामध्ये अलकापुरी या ठिकाणी उगम पावते, तर भागीरथी नदी गंगोत्री जवळ उगम पावते. आता जर तुम्हाला गंगा रिव्हर सिस्टीम वरती क्वेश्चन आला तर क्वेश्चन प्रकार कशा प्रकारे विचारतात बघा. तुम्हाला इथं अलकनंदा आणि भागीरथी याच्याऐवजी दुसरी नावं दिली जातील, बरोबर, किंवा तुम्हाला अलकनंदा नदी उत्तराखंड तिबेट या सीमा भागात असं न देता गंगोत्री जवळ उगम पावते असं देतील, म्हणजे उलट करून देतील. बाकी काही नाही, मी तुम्हाला जसे सेशन स्टार्ट झाले तसं मी तुम्हाला सांगते की आयोग कशा प्रकारे क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, ओके. अलकनंदा आणि भागीरथी हे दोन प्रवाह देवप्रयाग येथे एकत्र येतात. ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. आणि देवप्रयाग इथं एकत्र आल्यानंतर गंगा म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. आणि ही नदी कुठं मैदानात उतरते, हरिद्वार जवळ. असे पॉइंट लोकसेवा आयोगाने प्रिव्हियस एक्झाम मध्ये विचारलेले आहे, त्याच्यामुळे स्किप करू नका. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की गंगेच्या उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या कोणत्या आहेत. उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या यमुना नदी आहे, सोन नदी आहे, दामोदर नदी आहे. ठीक आहे, ओके. आतापर्यंत तरी थेरॉटिकलच विचारलेलं आहे, इतके अवघड क्वेश्चन नाहीत विचारले की मॅप मध्ये तुम्हाला विचारतील, अजून तरी नाहीत विचारले. ठीक आहे, विचारले जाऊ शकतात. पण यमुना, सोन आणि दामोदर या गंगेच्या उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या आहेत. पुढे मी तुम्हाला मॅप वगैरे दाखवेन. रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी आणि महानंदा डाव्या किनाऱ्यावरील उपनद्या. आता इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे माहिती का, पहिल्यांदा तर आपल्याला गंगा नदीच्या सगळ्या उपनद्या माहित पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर उजव्या किनाऱ्यावरच्या आणि डाव्या किनाऱ्यावरच्या असं वर्गीकरण तुम्ही करू शकता. गंगेची प्रमुख उपनदी कोणती आहे. यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी आहे. कुठे मिळते बघा, प्रयागराज जवळ मिळते. ओके. आणि सरस्वतीचा जो प्रवाह आहे इथंच गंगेमध्ये विलीन झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर बघा, गंगा नदी भारतामध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल, गंगा नदी भारतामधून किती स्टेट मधून वाहते, हा क्वेश्चन पण तुम्हाला येऊ शकतो. किंवा 4 लाइनर क्वेश्चन मध्ये एखादं सेंटेन्स असं पण असू शकतं की गंगा नदी भारतामध्ये टोटल 4 राज्यांमधून वाहते, उत्तराखंड, युपी, झारखंड आणि पश्चिम बंगाल. ठीक आहे, फरक्काच्या पुढे गंगेचा मुख्य प्रवाह जो आहे ना आग्नेयेकडे वळतो, दिशा लक्षात ठेवा, आणि बांगलादेशामध्ये प्रवेश करतो. ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजला असेल. हा जो प्रवाह आहे बांगलादेशामध्ये पद्मा नावाने ओळखला जातो. लक्षात ठेवा, गंगेचा जो प्रवाह आहे
बांगलादेशामध्ये किंवा गंगा नदी बांगलादेशामध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते, तर पद्मा या नावाने ओळखली जाते. ओके, पद्मेला म्हणजेच मूळच्या गंगेला बांगलादेशामध्ये ब्रह्मपुत्र नदी येऊन मिळते. बघा, नदी ब्रह्मपुत्र नद का म्हटलं जातं, खूप मोठी नदी असते ना, तर खूप मोठ्या नदीला नद असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, खूप मोठ्या नदीला नद असं म्हटलं जातं. तर इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जी मूळची गंगा नदी आहे, जी बांगलादेशामध्ये गेल्यानंतर तिला काय म्हटलेलं आहे, पद्मा म्हटलेलं आहे. तर इथं बांगलादेशामध्ये ब्रह्मपुत्र नदी येऊन मिळते आणि हा प्रवाह पुढं बांगलादेशामध्ये चंडीपूर जवळ बंगालच्या उपसागराला मिळते. म्हणजे आपण वर्गीकरण करतो की महाराष्ट्रातील नद्या अभ्यासताना बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या, अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या. तर अशा प्रकारे इथे लक्षात ठेवा, ही नदी पुढे बंगालच्या उपसागराला मिळते. पण इथं ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशामध्ये गंगेला मिळते, हे पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. हिमालयन रिव्हर्स मध्ये बघा, ही आहे आपली हिमालयन रिव्हर सिस्टीम. मॅप व्यवस्थित बघून घ्या, मी तुम्हाला मॅप एक्सप्लेन करून सांगते. आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला ही जी गंगा रिव्हर दिसत आहे ना, गंगा रिव्हर, ठीक आहे, ओके. बघा, इथं तुम्हाला डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या, इथं गोमती रिव्हर आहे, इथे घागरा आहे, गंडक आहे, कोसी आहे. जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, बघून घ्या. ठीक आहे, इकडून मिळणारी यमुना रिव्हर आहे, तामसा रिव्हर आहे, सोन रिव्हर आहे. ओके, इथं फराक्का तुम्हाला ठिकाण दिसत आहे बघा, फराक्का, क्लिअर. इथं तुम्हाला ब्रह्मपुत्रा रिव्हर दिसत आहे, बघून घ्या. इथं तुम्हाला पद्मा या नावाने दिसत आहे आणि पुढं बंगालच्या उपसागराला मिळालेली दिसत आहे. ठीक आहे, ओके, समजते का बघा. बाकी पुढे आपल्याला हे बेटवा नदी असेल, चंबळ नदी असेल, बनास नदी असेल, या सगळ्यांचा सिक्वेन्स सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. उदाहरणार्थ तुम्हाला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर देतील, नावं देतील, सिक्वेन्स लावा म्हणतील. इथे तुम्हाला तिस्ता नदी दिसत आहे, सुबनसुरी दिसत आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इथं लोहित नदी दिसत आहे. तर एवढ्या जरी नद्या तुम्ही लक्षात ठेवल्या, मॅप मध्ये तुम्हाला माहित पाहिजे त्यांचं लोकेशन कुठे येतं, तरी तुम्हाला एक्झाम मध्ये काहीही अडचण येत नाही. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट बघा, ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली. ब्रह्मपुत्रा नदीचा जो मूळ प्रवाह आहे ना, मूळ किंवा ओघ म्हणू शकता तुम्ही, तिबेटमध्ये मानस सरोवराजवळ उगम आहे. उगम लक्षात ठेवा, कॉमन पॉइंट आहेत, विचारले जातात. मग तिबेटमध्ये उगम आहे, तिबेटमधून वाहताना या प्रवाहाला सांगपो या नावाने ओळखलं जातं, हेही लक्षात ठेवा. ब्रह्मपुत्रा नदीचा जो प्रवाह तिबेटमधून वाहतो त्याला काय म्हटलेलं आहे, सांगपो असं म्हटलेलं आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय हद्दीत प्रवेश करते. म्हणजे ब्रह्मपुत्रा रिव्हर उगम कुठं आहे, तिबेटमध्ये आहे, पण जेव्हा ती आपल्या भारतामध्ये एंटर करते ना, तेव्हा ती कुठल्या स्टेट मधून करते, अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे, ओके. आणि हा जो मूळ प्रवाह आहे ना ब्रह्मपुत्रा नदीचा, तर या मूळ प्रवाहामध्ये दिबांग आणि लोहित या ज्या 2 रिव्हर आहेत ना, ह्या रिव्हर येऊन इथं मिळतात. म्हणजे या उपनद्या झाल्या, बरोबर. आणि त्यांच्या एकत्रित प्रवाहाला ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जातं. ठीक आहे, मूळ प्रवाहाला या 2 नद्या मिळाल्या आणि पुढे ही बनली ब्रह्मपुत्रा रिव्हर. ठीक आहे, ओके. आता लक्षात घ्या, ब्रह्मपुत्रा प्रामुख्याने अरुणाचल, आसाम यांसारख्या देशाच्या ईशान्य भागातील प्रदेशामध्ये कशी वाहते बघा, पूर्व पश्चिम वाहते. आता तुम्हाला मी मॅप दाखवला होता, ठीक आहे. आणि पुढे बांगलादेशाला कुणाला मिळते, गंगेला मिळते, हे आपण पाठीमागे बघितलेलंच आहे. म्हणजे ब्रह्मपुत्रा ही 3 देशातून वाहत जाणारी नदी आहे. लक्षात घ्या, 3 वेगवेगळ्या देशातून वाहत जाते, आंतरराष्ट्रीय स्वरूपाची नदी आहे असं तुम्ही म्हणू शकता. तिबेट, भारत आणि बांगलादेश इथून वाहते. तिबेट म्हणजे चायनाचा एरिया तुम्ही म्हणू शकता. तर आंतरराष्ट्रीय स्वरूपाची नदी आहे. आणि ही आंतरराष्ट्रीय स्वरूपाची जरी असली तरी ब्रह्मपुत्रा नदीचं जे खोरं आहे आपल्या भारतासाठी कसं आहे, स्वतंत्र आहे. ओके, आसाममध्ये तिचं स्वरूप कसं आहे, प्रचंड आहे. आसाममध्ये मोठे पूर पण येतात आणि म्हणूनच तिला म्हटलेलं आहे आसामचे दुःखाश्रू. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, भारतामध्ये पूर्व पश्चिम दिशेत वाहत असताना ब्रह्मपुत्रा नदीला उत्तरेकडून बघा सुबनसुरी, 1 मिनिट मी तुम्हाला मॅप दाखवते.
इथून बघा, ही झाली उत्तर दिशा, ही झाली दक्षिण दिशा. सुबनसुरी रिव्हर मिळते वरून, सुबनसुरी बघून घ्या. ठीक आहे, उत्तरेकडून सुबनसुरी, कामेंग नदी आहे, बेलसिरी आहे, धानसिरी आहे. ठीक आहे, आता या सगळ्याच नद्या इम्पॉर्टंट नसतात, त्याच्यामुळे जी नदी इम्पॉर्टंट असते ती नदी तुम्हाला मॅपमध्ये दाखवली जाते. त्याच्यानंतर ह्या ज्या नद्या आहेत पुढे तुम्हाला अजून नावं दिलेली आहेत, मानस आहे, चंपामन, सरलभंगा, सकोश. आता याच्यावरती प्रिलिमला क्वेश्चन येईल असं सांगता येत नाही. जे कॉमन आहे, फेमस आहे, सतत झोन मध्ये असतं, असे पॉइंट्स तुम्हाला येऊ शकतात. दक्षिणेकडून बघा, दिब्रू नदी, दिहिंग नदी, बुडी दिहिंग आहे, धानसिरी आहे, कलांग आहे, या नद्या येऊन मिळतात. जस्ट 1-2 वेळा तुम्ही रिवाइज करा. आणि भरपूर पाणी ब्रह्मपुत्रा नदीमध्ये सोडतात. ठीक आहे, ओके. आता याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरती बसलेली शहरं माहित पाहिजेत. गोलपारा आहे, गुवाहाटी आहे, दिब्रुगड आहे, सादी आहे. चारही ठिकाणं व्यवस्थित लक्षात ठेवा. इथं आपली ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली जी आहे ती संपते. एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे, फक्त व्यवस्थित लक्ष देऊन बघा. बाकी तुम्हाला ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली, उद्योगधंदे, पिके वगैरे, मृदा हा टॉपिक तर आपण बघितलेलाच आहे. थोडाफार पार्ट त्याचा राहिलेला आहे, तो आपण कव्हर करूया, कारण तिथून पण क्वेश्चन विचारले जातात. सिंधू नदी प्रणाली बघा, सिंधू नदी तिबेटमध्ये, बघा सिंधू नदी तिबेटमध्ये, हिमालयामध्ये, मान सरोवराजवळ, कैलास पर्वतावर सॉरी 5182 मीटर उंचीवरती उगम पावते आणि जम्मू काश्मीर मध्ये भारतीय हद्दीमध्ये प्रवेश करते. लक्षात ठेवा. ठीक आहे, उगम लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये एंट्री करते तर कोणत्या स्टेट मधून करते तेही तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. लडाख गिलगिट भागामधून वाहते आणि मग ती पाकिस्तानात प्रवेश करते. ही दोन्ही ठिकाणं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. कंटेंट आपण घेत आहोत भारताचा भूगोल, प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक, ठोकळा. ठीक आहे, ओके. चला, लडाख मध्ये बघा, लडाख मध्ये प्रवेश करते असं आपण म्हणतोय. लडाख मध्ये तिला शोक, शिगार आणि गिलगिट या नद्या येऊन मिळतात आणि पाकिस्तानात ती नैऋत्य दिशेकडे वाहत जाते आणि कराचीच्या पूर्वेस अरबी समुद्रात मिळते. म्हणजे सिंधू नदी अरबी समुद्रात मिळते. इतकं तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, सिंधूच्या प्रमुख उपनद्या तुम्हाला करायच्या आहेत. झेलम नदी, चिनाब नदी, रावी नदी, सतलज नदी आणि बियास नदी यांचा जो सिक्वेन्स आहे ना, तो सिक्वेन्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इथं बघा, अशा प्रकारे जे मॅप आहेत ना, हे मॅप तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, ओके. झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास या सिंधूच्या प्रमुख उपनद्या आहेत. इथं आपली हिमालयन रिव्हर सिस्टीम संपते. याच्यानंतर आहे द्वीपकल्पीय नद्या. द्वीपकल्पीय नद्या इथं तुम्हाला मुख्यतः दक्षिणेच्या पठारावरील पर्वतरांगामध्ये सह्याद्री, सातपुडा, अरवली पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या नद्या दिसतात. बरोबर, या नद्या मुख्यतः मोसमी पावसावर अवलंबून असतात. वैशिष्ट्य आहे, द्वीपकल्पीय नद्यांची वैशिष्ट्य तुम्हाला विचारले तर हे वैशिष्ट्य तुम्हाला माहित पाहिजे. मग या नद्या मोसमी पावसावर डिपेंड करतात, म्हणजे उन्हाळ्यामध्ये कसं असतं, पाणी यांचं कमी असतं. ठीक आहे, आणि प्रामुख्याने यांचं पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी असं 2 गट पडतात. लक्षात घ्या, या नद्यांचे पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी असे 2 गट पडतात. कोणत्या नद्यांचे? द्वीपकल्पीय नद्या. ठीक आहे, ओके. पूर्व वाहिनी नद्यामध्ये जर आपण बघितलं, जस्ट 1 मिनिट थांबा. चला बघा, पूर्ववाहिनी नद्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बहुतेक पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत ना, त्या द्वीपकल्पाच्या पठारी भागातून वाहत जातात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि पूर्ववाहिनी नद्या तुम्हाला फक्त पूर्ववाहिनीच्या ठिकाणी पश्चिम वाहिनी करतील, तर या नद्यांनी त्यांच्या मुखाजवळ डेल्टा निर्माण केलेला आहे, म्हणजे त्रिभुज प्रदेश त्या नद्या निर्माण करतात. ओके, समजलं इथपर्यंत? रेकॉर्डेड सेशन आहे. जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. याच्यामध्ये आपण बघूया गोदावरी नदी प्रणाली. पूर्ववाहिनी नद्यांमध्ये गोदावरी नदी प्रणाली. आता इथं बघा, सगळा फॅक्च्युअल डाटा जो आहे ना, तो वारंवार आयोगाने विचारलेला आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सुरुवातीला तर तुम्हाला गोदावरी नदीची लांबी लक्षात ठेवायची आहे, 1465. याला मी स्टार करते. द्वीपकल्पीय पठारी भागातील सर्वात महत्वाची नदी
तिचं जे खोरं आहे, खोऱ्यानुसार, खोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार क्रम लावा असा क्वेश्चन पण बनवू शकतो. तर भारतातील दुसऱ्या आणि द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील पहिला क्रमांक. जर तुम्हाला ओव्हरऑल भारतानुसार क्रम विचारला, इव्हन विचारलेलाच आहे क्वेश्चन तुम्हाला, मला वाटतं क्वेश्चन मध्ये तुम्हाला महानदीबद्दल पण पॉइंट होता, महानदी. ठीक आहे, तर ओव्हरऑल भारताच्या नद्या जर विचारल्या तर तिथं तुम्हाला गोदावरी, महानदी, सिंधू नदी, गंगा नदी असा क्वेश्चन बनू शकतो. आणि जर फक्त द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातली विचारली तर ती पहिल्या क्रमांकाचं खोरं आहे आणि ओव्हरऑल भारतामधलं दुसऱ्या क्रमांकाचं खोरं आहे. ठीक आहे, ओके. चला बघा, देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी गोदावरी नदीच्या खोऱ्याने किती टक्के भाग व्यापलेला आहे? 10% भाग व्यापलेला आहे, हेही लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये उगम आहे नाशिक जिल्हा, त्र्यंबकेश्वर जवळ, ब्रह्मगिरी या ठिकाणी. ठीक आहे, ओके. मग ही जी नदी आहे ही किती स्टेट मधून वाहते? तुम्हाला ओव्हरऑल नंबर विचारू शकतील, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, की बाबा 3 राज्यातून वाहते. पण सेंटेन्स असतं, सेंटेन्स मध्ये 3च्या ठिकाणी 4 देतील, आपल्याला एरर शोधायचे असतात. आणि जर सेंटेन्स मध्ये स्टेट दिले महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र, कर्नाटक पण देतील. ठीक आहे, ओके. तर 3 स्टेट मधून वाहते आणि आंध्र प्रदेशात राजा महेंद्रवरम वरून ती पुढे जाते, पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागराला मिळते. म्हणजे टोटल 3 स्टेट मधून वाहते, हे लक्षात ठेवा. बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी गोदावरीच्या मुखाजवळ 120 किलोमीटर रुंदीचा डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. याच्यामुळे काय होतं, मग गाळ साठतो, बरोबर. मग गाळाच्या संचयनामुळे काय झालेलं आहे, जवळजवळ 35 किलोमीटर अंतरापर्यंत एक प्रकारे समुद्रावरती 35 किलोमीटर म्हणजे खूप झालं, अतिक्रमण केलेलं दिसून येतं. ओके, क्लिअर. चला, फक्त सॉरी, फॅक्च्युअल डाटा जो आहे ना तो व्यवस्थित करून घ्या. बघा, गोदावरी आणि तिच्या उपनद्यांचे जे खोरे आहे ना ते तुम्हाला किती राज्यां, बघा इथं उपनदी म्हटलेलं आहे. ठीक आहे, उपनदी. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही तर सांगितलं गोदावरी रिव्हर 3 स्टेट मधून वाहते, बरोबर आहे, पण तिच्या उपनद्या वाहतात ना इतर स्टेट मधून. तर या उपनद्यांचे खोरे महाराष्ट्र, छत्तीसगड, MP, कर्नाटक, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, म्हणजे टोटल किती झाले बघा, 3 आणि 3 6 आणि 7 राज्यामध्ये उपनद्या आणि गोदावरीचं खोरं पसरलेलं दिसतं. ठीक आहे, जर लांबी लक्षात घेतली तर दक्षिणेची गंगा म्हणून संबोधलं जातं. मांजरा नदीवरती क्वेश्चन आहे, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती. महाराष्ट्राचा भूगोल खतीप सरांच्या पुस्तकामध्ये खूप छान इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. तर गोदावरीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या? मांजरा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती. ठीक आहे, ओके. आता प्राणहिता आणि इंद्रावती यांच्या खोऱ्यात कसं आहे, पावसाचं प्रमाण अधिक आहे, म्हणजे पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने त्या अधिक महत्वाच्या आहेत. म्हणजे गोदावरीच्या प्रमुख उपनद्यांपैकी काय विचारू शकता तुम्हाला, पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने महत्वाच्या उपनद्या कोणत्या? तर या 2 उपनद्या महत्वाच्या आहेत. कारण का? प्राणहिता आणि इंद्रावती, कारण तिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे. ओके, समजलं का? बघा, चला पुढे जाऊया. त्याच्यानंतर आपण बघतोय कृष्णा नदी प्रणाली. कृष्णा नदी प्रणाली इथं जर आपण बघितलं तर कृष्णा नदी महाराष्ट्रामध्ये कुठं उगम पावते? महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते. 1401 किलोमीटर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश. म्हणजे कृष्णा रिव्हर 4 स्टेट मधून वाहते, लक्षात ठेवा. कृष्णेचं खोरं गोदावरीच्या खालोखाल द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील दुसरं महत्वाचं खोरं आहे. एरळा नदीवरती, वेरळा किंवा एरळा काही देतात, कोयना, वेरळा, वारणा, पंचगंगा, वेण्णा, घटप्रभा, मलप्रभा, भीमा आणि तुंगभद्रा कृष्णेच्या उपनद्या आहेत. सिंपल तुम्हाला खालीलपैकी कोणत्या कृष्णेच्या उपनद्या आहेत किंवा कोणती कृष्णेची उपनदी नाही ऑड ओळखायला सांगू शकतात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, कावेरी नदी प्रणाली. ठीक आहे, बघा कावेरी नदी कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यामध्ये पश्चिम घाटामध्ये ब्रह्मगिरी येथे उगम पावते. ओके, 800 किलोमीटर लांबीची ही नदी कर्नाटक, केरळ, तमिळनाडू म्हणजे कावेरी नदी
3 स्टेट मधून वाहते. ठीक आहे, ओके. आणि तामिळनाडूमध्ये कावेरी पट्टणम जवळ बंगालच्या उपसागराला मिळते. हेमवती, लोकपावनी, शिमसा, अर्कावती कावेरीच्या डाव्या किनाऱ्यावरील उपनद्या. आतापर्यंत जास्त कधी कावेरीच्या उपनद्या विचारलेल्या नाहीत, त्याच्यामुळं करून घ्या, विचारलं जाऊ शकतं. लक्ष्मण तीर्थ, काविनी, सुवर्णावती, भवानी आणि अमरावतीवरती क्वेश्चन आला होता. तर या उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या आहेत. तर डाव्या किनाऱ्यावरील आणि उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. इथं तुम्हाला थोडंसं हायलाइट करून कंटेंट दिलेलं आहे, बघून घ्या. 21 जून 2019 तेलंगणा सरकारने कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचं लोकार्पण केलं आणि जगातील सर्वात मोठा बहुउद्देशीय उपसा सिंचन प्रकल्प कोणता? ठीक आहे, पण या प्रकल्पाचा फायदा जो आहे ना आपल्या महाराष्ट्राला सुद्धा होणार आहे. आणि हा प्रकल्प का दिला इथं तुम्हाला? कारण हा गोदावरी नदीवर उभारला. प्रकल्प म्हणजे जोड्या लाव मध्ये विचारतात की नाही, अ गट आणि ब गट. ठीक आहे, म्हणजे धरण. थोडक्यात इथं तुम्हाला नद्या दिल्या जातात, इकडे प्रकल्पाची नावं दिली जातात किंवा जलाशय वगैरे आयोगाने पूर्वी विचारलेले आहेत. चला, कर्नाटकच्या पठारी भागातून तामिळनाडूच्या मैदानी भागात प्रवेश करते. शिवसमुद्रम धबधबा. वॉटरफॉल्स विचारतात, कोणत्या नदीवरती कोणता धबधबा आहे. जगातील पण विचारू शकतात, भारतातील पण विचारू शकतात. ओके, नेक्स्ट बघा, जलसिंचन, विद्युत निर्मिती यांसाठी सुमारे 90% क्षमता वापरली जाते, हे लक्षात ठेवा. आणि कावेरीचं खोरं पठारी प्रदेशातील 4थ्या क्रमांकाचं. महानदीवरती क्वेश्चन आला होता. 851 किलोमीटर लांबीची ही महत्वाची नदी आहे. छत्तीसगड राज्यामध्ये उगम आहे. ओडिशामध्ये कटकच्या दक्षिणेला बंगालच्या उपसागराला मिळते. कृष्णेच्या खालोखाल महानदीचं जे खोरं आहे द्वीपकल्पीय पठारी भागातील 3ऱ्या क्रमांकाचं, म्हणजे 1 नंबर गोदावरी, 2 नंबर कृष्णा, 3 नंबर महानदी आणि 4 नंबर कावेरी. हाच क्वेश्चन तुम्हाला आयोगाने विचारला होता. चला, इथे तुम्हाला पूर्ववाहिनी नद्या समजल्या असतील असं मी कन्सिडर करते आणि पुढचा पार्ट कंटिन्यू करते. ठीक आहे, पश्चिम वाहिनी नद्या बघा. पश्चिम वाहिनी नद्या तीव्र उतारावरून वाहणाऱ्या. वैशिष्ट्य काय आहे बघा, तीव्र उतार, कमी लांबी, उथळ खळखळ वाहणाऱ्या. पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये नर्मदा, तापी, सरस्वती, नेत्रावती, पेरियार. तुम्ही फक्त महाराष्ट्रातल्या लक्षात ठेवू नका, याही नद्या लक्षात ठेवा. याच्यामध्ये जास्तीत जास्त विचारली जाते नर्मदा आणि तापी नदी, या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. नर्मदा नदी उगम कुठे पावते? एमपी मध्ये पावते. ठिकाण आहे अमरकंटक. वाहते नैऋत्येकडे, शेवटी गुजरातमध्ये भरूच जवळ. अरबी समुद्राला मिळते. पश्चिम वाहिनी आहेत. एकूण लांबी आहे 1312. एका चार्ट मध्ये तुम्ही एका बाजूला नद्यांची नावं लिहून घ्या, एका बाजूला लांबी लिहून घ्या, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. नर्मदेचं खोरं बघा, किंवा ठोकळ्यामध्ये दिलेलंच आहे ऑलरेडी तुम्हाला. मुख्यतः कुठं आहे? एमपी मध्ये आहे, लक्षात घ्या. आणि त्या खोऱ्याचा फक्त 10वा हिस्सा गुजरातमध्ये आहे. ठीक आहे, तुम्हाला उलट देतील, गुजरातमध्ये जास्त देतील. सर्वसाधारणपणे आकारमानाने कावेरी खोऱ्या इतकंच आहे. कावेरी प्रमाणे द्वीपकल्पीय पठारात प्रदेशातील 4थ्या क्रमांकाचं. म्हणजे बघा, तुम्हाला कावेरीच्या ऐवजी नर्मदा पण असू शकतं ऑप्शन मध्ये, तर नर्मदा खोरं सुद्धा पठारी प्रदेशामध्ये 4 नंबरलाच येतं. ओके, बर्नेर, बंजार, शार, शक्कर, दुधी आणि तवा. नर्मदेच्या डाव्या किनाऱ्यावरील उपनद्या. हिरण, ओरसांग, बारणा, कोलार उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या आहेत. नर्मदेच्या उपनद्यांवरती अजून तरी कधी क्वेश्चन विचारला नाही, पण आपल्याला माहित असावं, विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट बघा, तापी नदी. तापी नदीवरती भरपूर क्वेश्चन आलेले आहेत. इव्हन कंबाईनला सुद्धा कधी कधी भारताच्या नदी प्रणालीवरून जर क्वेश्चन विचारला तर तापी आणि नर्मदा रिव्हरवरती क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत. मध्य प्रदेशामध्ये बेतूल जिल्हा मुलताईजवळ उगम आहे. नर्मदेला समांतर वाहते. सुरत जवळ अरबी समुद्राला मिळते. एकूण लांबी 724 किलोमीटर. खोरे एमपी, महाराष्ट्र, गुजरात 3 राज्यांमध्ये वाहतुकीसाठी उपयोग होतो. पूर्णा ही तापीची एकमेव महत्वाची उपनदी. याच्याशिवाय बेतूल, पातकी, गंजाल, अनेर, अरुणावती, गोगोई इत्यादी नद्या उजव्या किनाऱ्यावर आहेत, पण पूर्णा महत्वाची आहे. ठीक आहे, डाव्या किनाऱ्यावरती अंबोरा, कुर्सी, वाघूर, गिरणा, बोरी, पांजरा नदीवरती पण क्वेश्चन येतो. ठीक आहे, ओके. साबरमती नदी अरवली पर्वतामध्ये उगम. स्टेट राजस्थान. अरवली पर्वत राजस्थान आणि गुजरात 2 स्टेट मध्ये वाहते. नैऋत्येकडे वाहत जाते. शेवटी खंबाच्या आखातात अरबी समुद्राला मिळते. ठिकाण आहे नदीच्या काठचं अहमदाबाद. ठीक आहे. मही नदी विंध्य पर्वत उदयपूरच्या पूर्वेला
स्टेट राजस्थान, MP, गुजरात 3 स्टेट मधून वाहते, अरबी समुद्राला मिळते. ओके, चला पुस्तकाच्या बॉटमला काय दिलेलं आहे बघा. मध्य प्रदेशातील महानदी प्रकल्पाव्यतिरिक्त महानदी त्रिभुज प्रदेश जलसिंचन योजना नावाचा एक प्रकल्प ओडिशा राज्यामध्ये पण आहे. लक्षात ठेवा बरं का. हिराकूड धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा उपयोग सिंचनासाठी करून घेणं हा उद्देश आहे. नाम साधर्म्य आहे म्हणून इथं फक्त उल्लेख केलेला आहे, म्हणजे कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्हाला इथं दिलेला आहे. आता आपण बघितलं हिमालयातल्या नद्या आणि द्वीपकल्पीय नद्या. आपण म्हणतो ना कधी कधी पेपर सोपा होता, पण क्वेश्चन फार लेंदी होते, बरोबर, टाइम कन्झ्युमिंग होते, आम्हाला वेळच पुरला नाही. अशा वेळेस ना अशा लेंदी कंटेंट वरती क्वेश्चन पडतात. उदाहरणार्थ बघा, हिमालयीन आणि द्वीपकल्पीय नद्यांची तुलना करा किंवा तुलना काय आहे ते आपण इथं बघूया. गुणवैशिष्ट्य, स्वरूप आणि निर्माण होणारे भूप्रदेश हे जर लक्षात घेतलं तर 2 वर्ग पडतात, आपण बघितलं बरोबर. हिमालयातल्या नद्या कशा आहेत, तीव्र उताराच्या प्रदेशातून वाहतात, खनन कार्य करतात, गाळ मोठ्या प्रमाणावर वाहतात, विस्तृत स्वरूपाची गाळाची मैदानी आहेत. हे सगळं झालं हिमालयातल्या नद्यांचं, बरोबर. पण द्वीपकल्पीय नद्या ज्या आहेत ना, प्राचीन अशा भूप्रदेशावरून वाहतात, म्हणजे कशा आहेत, त्यांचे उतार मंद आहेत, बरोबर. हिमालय म्हणलं की ऑब्विसली उंचावरून वाहणाऱ्या, खनन कार्य करणाऱ्या, गाळ साठवून नेणाऱ्या, बरोबर. हिमालयीन नद्या वेगाने खनन कार्य करतात, म्हणजे व्ही शेप व्हॅली असेल, यू शेप व्हॅली असेल, डून प्रदेश असेल, ओके, त्यांचं कार्य आहे. याच्या उलट जर द्वीपकल्पीय नद्या तुम्ही बघितल्या तर दऱ्या कशा रुंद सपाट, म्हणजे रुंद मिळतात, असे व्ही शेप वगैरे व्हॅली नाही मिळणार तुम्हाला. काही काही भागात भूप्रदेशाच्या पुनरुज्जीवनामुळे नद्यांच्या मार्गात धबधबे पण निर्माण झालेले आहेत. ठीक आहे, ओके. हिमालयातील प्रचंड पाऊस, वितळणारे बर्फ याच्यामुळे हिमालयीन नद्या बारमाही वाहणाऱ्या, भरपूर पाणी, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. इथल्या नद्या मोसमी पावसावर आहेत, त्याच्यामुळं जेव्हा पाऊस असतो तेव्हा तिथं पाणी असतं. नद्यांचा जर अभ्यास केला तर चंद्राकृती वळण घेतात, म्हणजे आपण अशा प्रकारे. ठीक आहे, ओके. वारंवार प्रवाह दिशा बदलतात. द्वीपकल्पीय नद्या अपवादात्मकच प्रवाह बदलायची गरजच पडत नाही, कारण डोंगर वगैरे तिथे नसतात जास्त. हिमालयीन नद्या बारमाही आहेत, बरोबर. जलसिंचनासाठी उपयोग होतो, वाहतुकीसाठी उपयोग होतो. सुपीक गाळाची मैदाने, जलसिंचन, वाहतुकीसाठी त्यांचा होत असणारा उपयोग, त्याच्यामुळे तर तुम्हाला लोकवस्ती कशी दिसते, दाट दिसते. आता द्वीपकल्पीय इथं उंच सखल भागातून वाहतात, पाण्याचं प्रमाण कमी आहे, जलसिंचन कमी, जलवाहतूक कमी, मर्यादित वापर आहे, बरोबर. त्याच्यामुळं लोकवस्ती जर तुम्ही दोन्ही कम्पेअर केलं तर इथं कमी दिसते आणि हिमालयीन भागामध्ये जास्त दिसते. ठीक आहे, नद्यांच्या भागामध्ये. प्रमुख नद्या आणि काठावरील शहरे जोड्या लावायचा क्वेश्चन बनू शकतो. इथं तुम्हाला गंगा नदीच्या काठावरची शहरं बघा, हरिद्वार आहे, कानपूर, वाराणसी, फरुखाबाद, कनौज, मिर्जापूर, पाटणा. ठोकळ्यामधला चार्ट आहे हा. शरयू नदी, हिलाच घागरा नदी म्हटलं जातं. अयोध्या, ठीक आहे. नर्मदा, ब्रह्मपुत्र, जबलपूर, होशंगाबाद, दिब्रुगड, गुवाहाटी. तापी नदीच्या काठी सुरत, गोमती नदीच्या काठी लखनौ, जौनपूर, लखीमपूर. सतलज नदीच्या काठी फिरोजपूर, साबरमती, अहमदाबाद, मुशी, हैदराबाद. क्वेश्चन विचारलाय. कावेरी नदी, तिरुचिरापल्ली, श्रीरंगपट्टणम, रामगंगा, मुरादाबाद, बरेली. यमुना नदीच्या काठी दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावन, इटावा, कालपी, कौशांबी. चंबळ नदीच्या काठी कोटा, हुगळी नदीच्या काठी कोलकाता, झेलम नदीच्या काठी श्रीनगर, अनंतनाग, बारामुल्ला. गोदावरी नदीच्या काठी नाशिक, पैठण, नांदेड. कृष्णा नदीच्या काठी विजयवाडा, महानदीच्या काठी कटक. गंगा, यमुना, सरस्वती, त्रिवेणी संगम, प्रयागराज, पूर्वीचं नाव अलाहाबाद. क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैनी. ठीक आहे, ओके. सोपं आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं क्विक घेतलेलं आहे. अलकनंदा नदीच्या काठी बद्रीनाथ, मांडवी नदीच्या काठी पणजी, लुनी नदीच्या काठी अजमेर, स्वर्णरेखा जमशेदपूर, बैगई मदुराई, ब्राह्मणी राऊरकेला. हा चार्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण इथून कसेही क्वेश्चन बनू शकतात. तुम्हाला इथे काय दिलेलं आहे बघा, प्रमुख नद्या आणि त्यांची लांबी. सिंधू नदीची लांबी दिलेली आहे, टोटल पण दिलेली आहे 2880, भारतामध्ये 1114. गंगा नदी, कृष्णा नदी, चंबळ नदी, कावेरी नदी. ठीक आहे. ब्रह्मपुत्रा रिव्हर 2900, भारतामध्ये 916. स्पेशली भारताची लक्षात ठेवा, महाराष्ट्राची पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. गोदावरी रिव्हरची, नर्मदा, महानदी, तापी,
लांबीनुसार क्रम लावून घ्या तुमच्या नोट्समध्ये. आहे असा क्रम लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये तुमचा जास्त वेळ जाणार नाही. ठीक आहे, ओके. चला पेनिन्सुलर रिव्हरचा मॅप बघून घ्या. पेनिन्सुलर रिव्हरचा मॅप बघून घ्या. इथं बघा, इथं तुम्हाला दिसत आहे नर्मदा रिव्हर, समांतर बोललो होतो आपण तापी रिव्हर, गोदावरी रिव्हर, भीमा रिव्हर, कृष्णा रिव्हर, तुंगभद्रा आहे, पेन्नार आहे, पालार आहे, कावेरी आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला इंद्रावती रिव्हर दिसत आहे, इंद्रावती. महानदी बघून घ्या, महानदी आहे. ठीक. वैनगंगा, वैनगंगा आणि वर्धा दक्षिण वाहिनी, बरोबर. चला, इथे तुम्हाला रिव्हर गंगा इमेज दाखवलेली आहे, बाकी नवीन काही नाही. क्विक रिव्हिजन साठी बघून घ्या फटाफट. गंगा नदी लेंथ बघून घ्या 2525. माउथ बे ऑफ बेंगॉल. सोर्सेस तुम्हाला दिलेले आहेत, ग्लेशियर दिलेले आहे, गंगोत्री ग्लेशियर आणि कामेत. कंट्री दिलेले आहेत, सिटीज दिलेले आहेत आणि ब्रिज दिलेले आहेत. जसं जे मी तुम्हाला मराठीमध्ये सांगितले तेच फक्त इंग्रजीमध्ये कंटेंट तुम्हाला इथं दिलेलं आहे. ठीक आहे. रिव्हर नर्मदा, नर्मदा रिव्हर तुम्हाला दिलेले आहे. सेम तुम्हाला म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, मायक्रो नोट्स पुन्हा काढू शकता. बघा, नर्मदा रिव्हर तुम्हाला सेपरेटली इमेज पण दाखवलेली आहे. ब्रह्मपुत्रा रिव्हर सेम तुम्हाला सिटीज लक्षात ठेवायच्या आहेत, ब्रिजेस लक्षात ठेवायचे आहेत, कंट्री लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, ओके. यमुना रिव्हर म्हणजे इमेज बघितल्यानं काय होतं, थोडंसं लक्षात राहतं, म्हणून आपण इथे इमेजेस टाकलेले आहेत, बघून घ्या. इथे चंबळ, सिंध, बेटवा, बनास या सगळ्या नद्या तुम्हाला थोडंसं क्लिअरली दाखवलेल्या आहेत. गोदावरी रिव्हर थोडंसं डिस्टन्स आहे ना, म्हणजे थोडा फरक असेल तरी टेन्शन घेऊ नका, बाकी कंटेंट सेमच आहे. तर आजचं सेशन कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. लाईव्ह सेशन आपलं होईल संध्याकाळी हिस्ट्रीचं. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, मॉडर्न इंडियन हिस्ट्री सगळा पार्ट आपण घेणार आहोत. पण प्राचीन भारत कमी मार्काला विचारतात, मग स्किप करू नका. ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस जॉईन करायचे आहेत पण तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा तुम्ही पर्सनल नंबरवरती विचारलं तरी चालेल. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.